बातमीपत्राला आता सुरुवात करूया। सलग तिसऱ्या दिवशीही नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर सुरूच आहे। मुखेड तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार माजलाय। भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी आणि सांगवी यासह अनेक परिसरात पुराचं पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। सलग तिसऱ्या दिवशी नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय। मुखेड तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार माजलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुजीब, एक तर पाऊस आहे आणि दुसरं म्हणजे मुखेड तालुक्यामध्ये जो लेंडी प्रकल्प आहे तो ओव्हरफ्लो झाला आणि त्याचा जे बॅक वॉटर आहे त्याचा मोठा फटका परिसरातील बाराडी परिसरातील अनेक गावांना बसलेला आहे। त्यामुळे रावणगाव असेल, हातनाळ असेल या सगळ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि रावणगाव आणि हरनाळमध्ये काही लोक अडकल्याची देखील प्राथमिक माहिती आहे। आणि आता तिथं सध्या SDRFची टीम पोहोचलेली आहे, बचाव कार्य सुरू आहे। याशिवाय मुखेड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं आणि त्या बॅकवॉटरचं पाणी गावांमध्ये शिरलेलं आहे। अनेक गावांना पुराचा वेळा पडलेला आहे। सध्या SDRFची टीम आणि प्रशासकीय अधिकारी तिथे पोहोचलेले आहेत, दाखल झालेले आहेत आणि बचाव कार्य सध्या सुरू आहे। मुजीब, अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद। सोलापूर जिल्ह्यातील मागील आठवड्याभरापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। नदीतली पाण्याची आवक वाढल्यानं सीना नदी दुथडी भरून वाहते आहे। तर सीना नदीपात्रात सुमारे 30,000 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या शेती पिकांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळते। जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। सोलापुरातली ही दृश्य, सोलापूरच्या सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि त्यामुळे सीना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य घेण्यात आलेली आहेत। सीना नदीची ही दृश्य आहे। सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ही वाढ झालेली आहे आणि अनेक शेती पाण्याखाली गेलेली आहे। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली गेलेत, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कोल्हापुरातली ही दृश्य आहेत। राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। 7ही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। कोल्हापूरमध्ये देखील जोरदार पाऊस सुरू आहे आणि धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। कोल्हापुरातले 19 बंधारे हे पाण्याखाली गेलेत, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे पावसामुळे वाहतूक कोंडी देखील झाली आहे। वाहतूक कोंडीमुळे नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतल्या रस्त्यांवरची ही दृश्य, वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणात झालेली आहे। मुंबईमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे सखल भागात पाणी साचलेलं आहे। दुसरीकडे पावसामुळे वाहतूक कोंडी देखील झालेली पाहायला मिळते। वाहतूक कोंडीमुळे नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली आहे। रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। अलिबाग, पेण, मुरुड आणि रोहा या तालुक्यांमध्ये सकाळपासूनच पाऊस सुरू आहे, तर नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। रेस्क्यू टीमला तयार राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। रायगडमधली ही दृश्य, रायगडच्या अलिबाग, पेण, मुरुड आणि रोहा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळलेला आहे। पावसामुळे पैनगंगा, कांच, काटेपूर्णासह अनेक नदी नाल्यांना पूर आलाय। तर जिल्ह्यातील बाळखेड गावाला जोडणारा मार्ग, रिसोड, मेहकर, धोडप, सरपखेड आणि करडा, गोभणी या मार्गासह इतर काही मार्ग पावसामुळे बंद आहेत। पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं असल्याचं पाहायला मिळतंय। वाशिममधली ही दृश्य, वाशिममधल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। मुसळधार पाऊस सध्या 2 ते 3 दिवसांपासून वाशिममध्ये देखील सुरू आहे।
यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2 दिवस कोसळलेल्या पावसामुळे आर्णी, यवतमाळ, पुसद, दिग्रस, उमरखेड, महागाव, राळेगाव आणि वणी तालुक्यात 1,30,00,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. कापूस, सोयाबीन, तूर, केळी, हळद आणि ऊस या पिकांचं मोठं नुकसान इथे झालेलं आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. तर कर्ज काढून शेती केली, फवारणी केली, खतं दिली, मात्र पीक जोमात असताना पुराच्या पाण्यानं शेतातील पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी खचून गेलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गेल्या 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 86 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील 4ही प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रसाद पाताडे यांनी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासूनच सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या प्रमुख नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात. मी आता कर्ली नदीवरील या भंगसाळ पुलावरती आहे. आपण या ठिकाणी पाहत असाल की ही जी नदी आहे ही दुथडी भरून वाहत आहे आणि पाण्याच्या पातळीत जी आहे ती वाढ होताना पाहायला मिळते आहे. जिल्ह्यातील ज्या 4 प्रमुख नद्या आहेत त्या नद्यांपैकी ही एक प्रमुख नदी आहे. तर दुसरीकडेच पाहायला गेला तर आंबोली घाट, त्यानंतर फोंडा घाट, गगनबावडा घाट आणि जे करूळ घाट जे प्रमुख घाटमार्ग आहेत हे या ठिकाणी सुरक्षित असल्याचं प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे. तर पाहायला गेला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. पाणी पातळीत सतत वाढ होत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन आहे ते केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन योगेशसह प्रसाद पाताडे, न्यूज 18 लोकमत, कुडाळ, सिंधुदुर्ग. वाशिमच्या हिवरापेन परिसरातील पैनगंगा नदीला पूर आल्यानं नदीकाठी असलेलं सिद्धेश्वराचं मंदिर अर्ध्याहून अधिक पुराच्या पाण्याखाली बुडालंय आणि याच मंदिराचं सेल्फी काढताना एका पुजाऱ्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सिद्धेश्वराचं हे मंदिर पाण्यामध्ये बुडालं असल्याचं पाहायला मिळतंय. पैन परिसरातील पैनगंगा नदीला पूर आलेला आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नदीला पूर आलेला आहे आणि सिद्धेश्वराचं मंदिर हे पाण्यात बुडालंय. वाशिममधली ही काही दृश्य आपण पाहतोय. पेन परिसरातील पैनगंगा नदीला पूर आलाय आणि त्यामुळे सिद्धेश्वराचं मंदिर हे संपूर्णपणे पाण्यात बुडालं. बीडच्या सिरसाळा परिसरात देखील साबला कवडगाव या परिसरात मध्यरात्री एक जीप पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. या जीपमध्ये 4 तरुण अडकले होते. यातील 3घांना सुरक्षित बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. एका तरुणाचा अद्यापही शोध लागलेला नाही आहे. तर प्रशासनाकडून शोधकार्य सुरू आहे. बीडमधली देखील ही काही दृश्य समोर येत आहेत. बीडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे मध्यरात्री एक जीप पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. या जीपमध्ये 4 तरुण अडकले होते. पुढची बातमी पाहणार आहोत. अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा पुन्हा ओसंडून वाहतोय. धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटक तिथे मोठी गर्दी करतायत. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्यानं धबधबा पुन्हा ओसंडून वाहू लागलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा पुन्हा ओसंडून वाहू लागलेला आहे. धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतायत. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे धबधबा पुन्हा ओसंडून वाहू लागलेला आहे आणि ही मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिक देखील गर्दी करतायत. रविवारी सकाळी जम्मूमध्ये पुन्हा एकदा निसर्गानं कहर केलाय. कठुआमधील पुरामुळे हाहाकार उडाला. कठुआमध्ये ढगफुटीच्या घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर अनेक घरं ढिगाऱ्यामध्ये रूपांतरित झालेली आहेत आणि अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत. कठुआमध्ये 3 ठिकाणी ढगफुटी झाली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात विनाश झालेला आहे. सध्या बचाव कार्य सुरू आहे. कठुआमधली ही दृश्य आपण पाहतोय. 3 ठिकाणी ढगफुटी झाली असल्याचं पाहायला मिळतंय. जम्मूमध्ये पुन्हा एकदा निसर्गाचा कहर पाहायला मिळालेला आहे. आतापर्यंत या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरं ही ढिगाऱ्यामध्ये रूपांतरित झालेली आहेत आणि अनेक जण अजूनही बेपत्ता असल्याचं कळतंय. कठुआमध्ये 3 ठिकाणी ढगफुटी झालेली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. सध्या बचाव कार्य सुरू आहे.
हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागात पावसामुळे झालेलं नुकसान सुरूच आहे। रविवारी कुलू जिल्ह्यात ढगफुटीनं प्रचंड नुकसान केलं। मणिकरण खोऱ्यातील राशोल आणि छलाल पंचायतींमध्ये ढगफुटी झाली। त्यानंतर आलेल्या पुरात 3 घरं आणि एक पूल वाहून गेला। त्याचवेळी पाहनाळा आणि दोहरा नाला या उंच टेकड्यांमध्ये ढगफुटी झाली, ज्यामुळे 4 दुकानं आणि एका पुलाचं नुकसान झालंय। अनेक वाहनं वाहून गेली आहेत आणि शेती आणि बागांचंही नुकसान झालेलं आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती कायम आहे। आता किन्नौरच्या रुनांग नाला इथे पूर आलेला आहे, ज्याचे फोटोही समोर आलेले आहेत। त्या मार्गावर वाहनांची वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। हिमाचल प्रदेशातली ही दृश्य, किन्नौरच्या रुनांग नाला इथे पूर आलेला आहे। किन्नौर जिल्ह्यामध्ये पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। हिमाचल प्रदेशातील मंडी इथे ढगफुटीच्या घटनेनंतर ढिगारा महामार्गावर आला आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। अनेक वाहनांना त्याचा फटका बसलेला आहे। औट बोगद्याजवळ पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यानंतर जेसीबीच्या मदतीनं मंडी कुल्लू राष्ट्रीय महामार्ग मोकळा करण्यात आलेला आहे। हिमाचल प्रदेशातल्या मंडी इथे ढगफुटी झालेली आहे। ढिगारा त्यामुळे महामार्गावर आलाय। घरांमध्ये देखील अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे नागरिकांचं जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाल्यानंतर आता मैदानी भागातही गंगा नदी दुथडी भरून वाहते। बिजनोर गंगा बॅरेजवर धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे। दिल्लीला पौडी गढवालशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 34 बंद करण्यात आलाय, तर बॅरेजच्या 28 गेटपैकी 14, 15, 21 आणि 22 नंबर गेटला मोठ्या भेगा पडलेल्या आहेत। खबरदारी म्हणून जड आणि हलक्या वाहनांची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाल्यानंतर मैदानी भागातही गंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याचं पाहायला मिळतंय। बिजनोर गंगा बॅरेजवर धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि दिल्लीला पौडी गढवालशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 34 हा बंद करण्यात आलेला आहे। खबरदारी म्हणून जड आणि हलक्या वाहनांची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। बॅरेजच्या 28 गेटपैकी 14, 15 आणि 21 तसंच 22 नंबर गेटला मोठ्या भेगा पडलेल्या पाहायला मिळत आहेत। उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली आणि त्यानंतर आता मैदानी भागातही गंगा नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे। बिजनोर गंगा बॅरेजवर धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे। दिल्लीला पौडी गढवालशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 34 हा बंद करण्यात आलेला आहे, तर खबरदारी म्हणून जड आणि हलक्या वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे। पुढची बातमी, रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगेत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागझरी नदीला मोठा पूर आलाय आणि त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। नागझरी नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्कही तुटलेला आहे, तर अजंदे ऐनपूरकडे जाणारी वाहतूकही बंद झाली आहे। शेत शिवारात पाणी घुसल्यानं शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील भेंडेगावला पुराचा विळखा बसलेला आहे। गोदावरी आणि स्थानिक ओढ्याला पूर आल्यानं पुराच्या पाण्यात 4 जण अडकल्याचं समोर आलेलं आहे। नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या भेंडेगावला हा पुराचा विळखा बसलेला पाहायला मिळतोय। गोदावरी आणि स्थानिक ओढ्याला पूर आल्यानं पुराच्या पाण्यात 4 जण अडकल्याची माहिती आतापर्यंत समोर येते आहे। तर ही घटना नेमकी कुठे घडलेली आहे, तर नांदेड जिल्ह्यामध्ये ही घटना घडलेली आहे। लोहा तालुक्यामध्ये ही घटना घडली, त्याची दृश्य आपण पाहणारच आहोत। पुढची बातमी पाहूयात। गुजरातमधील जुनागडमध्ये जटाशंकर जवळील जंगलात अचानक आलेल्या पुरामुळे 200हून अधिक लोक अडकले। मुसळधार पावसामुळे स्थानिक नदीच्या पाण्याची पातळी झपाट्यानं वाढली आणि परिस्थिती आणखी बिकट झाली। पाण्याचा प्रवाह वाढल्यानं जंगलात फिरायला गेलेले लोक तिथेच अडकले। माहिती मिळताच वन विभागाच्या पथकानं मदत कार्य सुरू केलं आणि सर्वांना सुखरूप बाहेर काढलं। पुरामुळे 200हून अधिक लोक इथे अडकलेले आहेत। जंगलात फिरायला गेलेले अनेक नागरिक अडकलेले आहेत। सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात सध्या यश आलं असल्याचं पाहायला मिळतंय। गुजरातच्या जुनागड परिसरातली ही दृश्य आहे। जंगलात फिरायला गेलेले अनेक लोक तिथे अडकले आणि सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय।
उत्तराखंडमधून पावसामुळे झालेल्या विध्वंसाचे दोन फोटो समोर आलेले आहेत. पहिला फोटो चक्रताचा आहे, जिथे प्रसिद्ध टायगर फॉल ओसंडून वाहतोय आणि त्याचा भयानक व्हिडिओ समोर आलेला आहे. लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनानं सध्या टायगर फॉल्सवर जाण्यास बंदी घातलेली आहे. दुसरीकडे सहजपूरमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला, जिथे प्रथम 2 स्कूटर ओसंडून वाहणाऱ्या नाल्यामध्ये वाहून गेल्या आणि नंतर एक कार देखील जोरदार प्रवाहात अडकून उलटली. ही 2 दृश्य समोर आलेली आहेत. सध्या टायगर फॉलवर जाण्यास आता प्रशासनानं बंदी घातलेली आहे. गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्याच्या गोधरा इथे राधाकृष्ण विसर्जन शोभायात्रेदरम्यान मोठी दुर्घटना टळलेली आहे.